शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या गुणवंत शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात येतं. यंदाचा समारंभ रोटरीच्या मोतीबाई दोशी मेमोरियल हॉलमध्ये पार पडला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष अभिजित भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कसबा बावडाचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉक्टर सुनील रायकर, कावळटेक विद्यामंदिर या शाळेचे शिक्षक जीवन मिठारी, सेवानिवृत्त शिक्षिका सुधाताई कुलकर्णी, कला शिक्षक मिलिंद यादव, राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर कासारवाडाचे शिक्षक सुनील कुदळे आणि प्राध्यापिका कॅप्टन डॉक्टर जयंती गायकवाड यांना यावर्षीच्या टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी बोलताना कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी शिक्षकांमुळे मी घडलो असं सांगताना पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आत्ताची शिक्षण पद्धती यामध्ये आता खूप बदल झाल्याचं सांगितलं. सध्याच्या शिक्षण पद्धतीबद्दल अनेक तक्रारी आहेत, त्यामुळं अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्या असं मत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांना पुस्तकातील धड्याबरोबरच अनुभवाचे धडे द्या. गुण मिळवणारा विद्यार्थी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात यशस्वी होईलच असं नाही, त्यासाठी आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांना कसं सामोरं जायचं याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक असल्याचं डॉक्टर शिंदे यांनी नमूद केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष अभिजित भोसले यांनी आपल्या क्लबनं जुनी शालेय पुस्तकं जमा करण्याचा उपक्रम हाती घेतला असून ज्यांच्याकडे जुनी पुस्तकं असतील त्यांनी ती क्लबकडे द्यावीत असं आवाहन केलं. या उपक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं दरवर्षी गुणवंत शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना गौरवण्यात येत असल्याचं सांगितलं. यावर्षी टीचर एक्सलन्स अवॉर्डसाठी कोणतेही अर्ज न मागवता शिक्षकांच्या कामांचं तटस्थपणे मूल्यमापन करून निवड करण्यात आल्याचं प्राचार्य डॉक्टर नरके यांनी सांगितलं. या समारंभाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे सचिव निलेश पाटील, खजाननीस संग्राम शेवरे, माजी अध्यक्ष संदीप साळोखे, समीर जोशी, अमरदीप पाटील, डॉक्टर अभिजित माने आदी मान्यवर उपस्थित होते.